बुलेटिनमध्ये पुढची बातमी मोठी समोर येते। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे। हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी सुदर्शन घुलेच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यात। सुदर्शन घुलेसोबत सुधीर सांगळेलाही पुण्यातून ताब्यात घेण्यात आले। त्यामुळे फरार असलेल्या तिघांपैकी दोघांना बीड पोलिसांच्या विशेष पथकाने जेरबंद केले। अधिक तपासासाठी त्यांना सीआयडीच्या ताब्यात देणार आहेत। तर या आरोपींना फरार होण्यासाठी मदत केलेल्या एकाला पोलिसांनी ताब्यातही घेतले। काहीच वेळात पोलीस अधीक्षक माध्यमांशी संवाद साधणार आहेत। आरोपी तो नाहीच आहे, ते प्यादे। मुख्य आरोपी ते आका आहे। आका आता हे सगळ्यांचे हे गुलाम, प्यादे, फत्रे, अमुक तमुक हे पकडले। दोन आरोपी आज पकडले ते एलसीबीने। मी म्हणलं होतं ना, बकरी की माँ कब तक दुआ मांगेगी, तो 25, 30, 26 दिन बकरी की माँ ने दुआ मांगी और एक कोकरू रह गया है। वो कोकरू भी जल्दी से जल्दी पकड़ो, ऐसा हमारा विनती। जिल्ह्याचा जो मोर्चा झाला, रस्त्यावरती लोक तिथं उतरले, 1 लाखाच्या पुढे तिची आकडेवारी। आणि आता म्हणजे मी जसं माझ्या कानावरती अनेक जिल्ह्यांमध्ये मोर्चे निघतात, परभणीमध्ये पण मोर्चा निघतो, पण एवढं मोठे सर्व लोकांचं लक्ष असताना, मीडियामध्ये रोज ही चालू असताना 26 दिवस अटकेला कशामुळे लागतात, हा म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे।